ऍसिडिटी जेव्हा बघतो तेव्हा त्यांना सिम्पटम्स पहिले काय दिसून येतात की डोकं दुखायला लागतं, मळमळ व्हायला लागते किंवा डोकं दुखतं, उलटी झाली की बरं वाटायला लागतं, असे सिम्पटम्स सगळे त्यांना दिसायला लागतात आणि हे वरचेवर दिसायला लागतात. सो अम्लपित्त ह्या वर्ड मध्येच एक अम्ल हा शब्द जो आलेला आहे तो काय दाखवतो तर पित्ताचा अम्ल गुण हा वाढलेला आहे. म्हणजे पित्ताचे काही गुण सांगितलेले आहेत. पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम लघु विस्त्रम सरमद्रव. सो हे पित्ताचे गुण सांगितलेले आहेत. त्यातला एखादा जरी गुण खूप जास्त प्रमाणात वाढला तरी पित्ताची विकृती व्हायला लागते आणि मग आपल्याला पित्ताचे त्रास व्हायला लागतात. सो ह्या पेशंटमध्ये रात्री झोपलं की त्यांना पित्ताचा त्रास वरवर यायला लागतं, कितीही अनइझी व्हायला लागतं त्यांना, की मग अँटासिड्स घेणं वरचेवर, हे सगळं सायकल त्यांचं चालू होत असतं. पण अम्लपित्ताची ट्रीटमेंट करताना पित्ताचा जो गुण वाढलेला आहे, अम्ल गुण वाढलेला आहे, त्याला कमी करणं गरजेचं. मग त्याला अम्लगुण वाढतो कशाने, जसं काहींमध्ये अल्कोहोल कन्झम्पशन असेल, स्मोकिंग असेल तर त्यांनीही त्यांना हा त्रास होऊ शकतो, किंवा चिंता, भय ह्यानीही त्यांना त्रास होईल. असं होणार नाही की प्रत्येक व्यक्तीचं पित्ताचं कारण हे सेम आहे. काहींना शेंगदाणा खाल्ल्यामुळे फक्त डोकं दुखतं, काहींना पुरणपोळी खाल्ल्यावर पण डोकं दुखतं. सो असं प्रत्येकाचं रिझनिंग पहिले नीट शोधणं गरजेचं असतं आणि त्याप्रमाणे उपाय करणं गरजेचं असतं.